नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयासंदर्भात विषयाची प्रस्तावना पाहिली. त्यानंतर आपण अनुक्रमणिका हा व्हिडिओ बघितला. त्यामध्ये बुक कीपिंग अकाउंटन्सी या विषयात कोणकोणते चॅप्टर्स त्या ठिकाणी आपल्याला आहे, टॉपिक आहे, हे आपण त्या ठिकाणी बघितले. जी अनुक्रमणिका आहे ती तुमच्या बुक कीपिंग अकाउंटन्सीच्या वहीमध्ये पहिल्या पानावर व्यवस्थित एकाखाली एक सर्व चॅप्टर्सची नावं पहिल्या पानावर लिहायची आहे. त्यानंतर दुसऱ्या पानावर मी तुम्हाला इम्पॉर्टंट वर्ड्स संदर्भात PDF पाठवणार आहे. त्या PDFमधील जे महत्त्वाचे वर्ड्स आहे ते एकाखाली एक सुंदर अक्षरात व्यवस्थित लिहायचे आहे. हे जे वर्ड आहे हे वर्ड्स तुम्हाला 11वी 12वी किंवा अकाउंटच्या पुढील अभ्यासासाठी नेहमी उपयोगी पडणार आहे. म्हणजे अकाउंटचा अभ्यास करत असताना वारंवार हे जे महत्त्वाचे शब्द आहे हे तुम्हाला अभ्यासण्यासाठी येणार आहे. त्यामुळे ते व्यवस्थित वाचायचे, पाठ करणं गरजेचे आहे. त्यानंतर शॉर्ट फॉर्म मी तुम्हाला देणार आहे, ते सुद्धा तुम्ही अकाउंटन्सीच्या बुकमध्ये व्यवस्थित पद्धतीने लिहायचे आहे. आता मी इम्पॉर्टंट वर्ड्स त्या ठिकाणी सांगतोय. पहिला आहे परचेसेस म्हणजे खरेदी करणे. त्यानंतर सोल्ड, सेल्स, सेल म्हणजे विकणे किंवा विकला. रिसिव्ड म्हणजे मिळणे किंवा मिळाला. पेड, पे, गिव देणे, दिला. ट्रेड म्हणजे व्यापार. बिझनेस म्हणजेच व्यवसाय. ट्रान्सपोर्ट वाहतूक. सर्व्हिस म्हणजेच सेवा. इन्स्टिट्यूट म्हणजे संस्था. विथड्रॉ म्हणजे काढणे. डिपॉझिट्स म्हणजे भरणे. एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण. डेटर्स म्हणजे कर्जदार. क्रेडिटर्स म्हणजे सावकार. सॉल्वंट म्हणजे सधन. इन्सॉल्वंट म्हणजे दिवाळखोर. बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज. ॲसेट्स म्हणजे मालमत्ता किंवा जिंदगी असं आपण त्याला म्हणतो. वेल्थ म्हणजे संपत्ती. लायबिलिटीज देणेदारी किंवा देयता. लोन म्हणजे कर्ज. इंटरेस्ट म्हणजे व्याज. डिस्काउंट म्हणजे सवलत किंवा सूट, त्याला आपण कन्सेशन असं सुद्धा म्हणतो. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. पेमेंट्स म्हणजे अदा करणं किंवा देणे. प्रॉफिट म्हणजे नफा. लॉस म्हणजे तोटा. गेन म्हणजे फायदा. इन्कम म्हणजे उत्पन्न. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे ढोबळ नफा. नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा. त्यानंतर रेक्टिफाय म्हणजे चुकीचे दुरुस्त करणे. रेंट म्हणजे भाडे. कॅरेज किंवा फ्राईट म्हणजे हमाली. कंपेन्सेशन म्हणजे केलेल्या खर्चाच्या भरपाईची रक्कम. बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे वचननामा. ब्रोकरेज म्हणजे दलाली. एजंट म्हणजेच प्रतिनिधी. ड्रॉइंग्स म्हणजे उचलणे किंवा उचल घेणे. बॉरोविंग्स म्हणजे उसने घेणे. डिव्हिडंड म्हणजेच लाभांश. शेअर्स म्हणजे भाग. डिबेंचर्स म्हणजे कर्ज रोखे. पार्टनरशिप म्हणजे भागीदारी. सेविंग डिपॉझिट अकाउंट बचत ठेव खाते. फिक्स डिपॉझिट अकाउंट कायम ठेव खाते. करंट डिपॉझिट अकाउंट चालू ठेव खाते. रिकरिंग डिपॉझिट अकाउंट आवर्त ठेव खाते. इंट्रोड्यूस किंवा इन्व्हेस्टमेंट आपण त्याला म्हणतो, म्हणजेच गुंतवणूक किंवा गुंतवणे. कस्टमर म्हणजेच ग्राहक. त्यानंतर कमर्शियल गुड्स म्हणजेच व्यापारी माल. त्यानंतर गुड्स किंवा थिंग्स म्हणजे माल किंवा वस्तू. प्रिंटेड प्राईज छापील किंमत. त्यानंतर कॅटलॉग प्राईज यादी किंमत. ओरिजिनल प्राईज खरेदीची मूळ किंमत. मार्केट प्राईज बाजार किंमत. इनव्हॉइस म्हणजे बिल. रिसिप्ट म्हणजे पावती. डेबिट म्हणजे नावे जमा खर्चाची बाजू. क्रेडिट म्हणजे जमेची बाजू. फॉलिओ म्हणजेच पान नंबर. सेल प्राईज विक्री किंमत. त्यानंतर टू डेबिट ऑन अकाउंट खात्याच्या डाव्या बाजूला लिहिणे. टू क्रेडिट ऑन अकाउंट जमा बाजूला लिहिणे. प्रोड्युसर निर्माता. प्रोडक्शन उत्पादन. मॅन्युफॅक्चर पक्का माल तयार करणारा किंवा मॅन्युफॅक्चरर असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. प्रोप्रायटर मालक. रिटेलर किरकोळ व्यापारी. सोल ट्रेडर
एकल व्यापारी, सोल सेलर, एकल विक्रेता, ट्रायल बॅलन्स, तेरीस पत्रक, गुड्स स्टोलन, चोरी करणे किंवा चोरीला जाणे, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, मोफत नमुना म्हणून माल वाटणे, गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर, आगीमध्ये मालाचे नुकसान होणे किंवा माल जळणे, प्रिव्हियस इयर, पूर्वीचे किंवा मागील वर्ष, नेक्स्ट इयर म्हणजे पुढील वर्ष, करंट इयर, चालू वर्ष, ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास, वेजेस म्हणजे मजुरी, सॅलरी म्हणजे पगार. त्यानंतर ग्रॉस लॉस, ढोबळ तोटा, नेट लॉस, निव्वळ तोटा, जर्नल म्हणजे दैनंदिनी, लेजर खतावणी, अकाउंट खाते, पर्सनल वैयक्तिक, इम्पर्सनल अवैयक्तिक म्हणजेच सार्वजनिक, गुडविल म्हणजे नावलौकिक किंवा प्रतिष्ठा, रिअल अकाउंट म्हणजे मालमत्तेशी संबंधित खाते, नॉमिनल अकाउंट म्हणजे नामधारी खाते, टँजिबल म्हणजे दृश्य, इनटँजिबल अदृश्य, एंट्री म्हणजे नोंद, कॉस्टिंग म्हणजे वर्ग किंवा जमा करणे, रिटर्न परत करणे, बॅलन्स त्याला पत्रक असं म्हणलं जातं, कॅशबुक रोकड पुस्तक, पिटी कॅशबुक लहान खर्चाचे पुस्तक, सिंगल एंट्री एकेरी नोंद, डबल एंट्री दुहेरी नोंद, कॅश सिस्टीम म्हणजेच रोकड पद्धत, क्लासिफिकेशन वर्गीकरण, डिप्रिसिएशन म्हणजे झीज किंवा घसारा, कॅपिटल म्हणजेच भांडवल, स्पेसिमन म्हणजे नमुना, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, कॅपिटल एक्सपेन्सेस म्हणजे भांडवली खर्च, कॅपिटल गुड्स म्हणजे भांडवली माल, स्टॉक म्हणजे साठा. त्यानंतर हे झाले महत्त्वाचे वर्ड्स, इम्पॉर्टंट वर्ड्स. ह्यापेक्षाही अजून काही नवीन नवीन वर्ड्स येतील, परंतु हे जे तुम्हाला शब्द दिले आहे ते अतिशय महत्त्वाचे असून ते पाठ करणं, वहीमध्ये व्यवस्थित पद्धतीनं लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे दिले शॉर्ट फॉर्म, जे तुम्हाला वेळोवेळी अकाउंट लिहित असताना किंवा अकाउंटच्या एंट्री करत असताना वापरायचे आहे. इम्पॉर्टंट शॉर्ट फॉर्ममध्ये पहिलं A/C म्हणजे अकाउंट, AMT डॉट म्हणजेच अमाऊंट, B/D म्हणजे ब्रॉट डाऊन, C/D म्हणजे कॅरीड डाऊन, DR डॉट म्हणजेच डेबिट, CR डॉट म्हणजेच क्रेडिट, C/N म्हणजे क्रेडिट नोट, D/N म्हणजे डेबिट नोट. त्यानंतर J.F डॉट म्हणजे जर्नल फॉलिओ, L.F डॉट म्हणजे लेजर फॉलिओ. त्यानंतर R नंबर म्हणजे रिसिप्ट नंबर. त्यानंतर RS डॉट म्हणजे रुपीज, PS डॉट म्हणजे पैसे, VAT व्हॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स मूल्यवर्धित कर, व्ही डॉट नंबर म्हणजे व्हाउचर नंबर, GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स त्याला आपण वस्तू व सेवा कर असं म्हणतो, E.G डॉट फॉर एक्झाम्पल. त्यानंतर W.E.F म्हणजे विथ इफेक्ट फ्रॉम. त्यानंतर G/P म्हणजे ग्रॉस प्रॉफिट. त्यानंतर N/P म्हणजे नेट प्रॉफिट. त्यानंतर G/L म्हणजे ग्रॉस लॉस. त्यानंतर N/L म्हणजे नेट लॉस. T.D म्हणजे ट्रेड डिस्काउंट. C.D म्हणजे कॅश डिस्काउंट. त्यानंतर SAC म्हणजे सर्व्हिस अकाउंटिंग कोड. त्यानंतर CGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्यानंतर SGST म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वाचे शब्द हे आपण आपल्या वहीमध्ये त्या ठिकाणी लिहून घेणार आहोत. व्यवस्थित पद्धतीनं हे पाहायचे, त्यानंतर ऐकायचे, जास्तीत जास्त वेळा ते पाठ करून त्या ठिकाणी ठेवायचे आणि तुमच्या वहीमध्ये चांगल्या पद्धतीनं लिहून घ्यायचे. यानंतर पुढचा जो टॉपिक आहे पहिला, त्याचे एक्सप्लेनचा व्हिडिओ आल्यानंतर त्याच्या नोट्स मी तुम्हाला पाठवणार आहे. धन्यवाद.